सगळ्यातनं मला एक विचारावं असं वाटतं की तुमचा आजपर्यंतचा प्रवास खूप चढता आलेख आहे. सो कॅन यू डिस्क्राईब अ डे ऑर फेज जिथे तुम्ही खूप असे अप्स अँड डाऊन्स, किंवा एक दिवस असा आपण म्हणतो ना की हा दिवस नको यायला हवा होता आपल्या आयुष्यात, असं काही घडलंय का? दिस इज लाईव्ह एक्झाम्पल. आणि त्यातनं तुम्ही बाहेर काय कसे आलात आणि व्हॉट एक्झॅक्टली यू लर्न फ्रॉम दॅट? सो असे अप्स अँड डाऊन्स तर माझ्या बिझनेसमध्ये मी बरेच पाहिले आहेत. खास करून ज्या गोष्टी ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस म्हणा किंवा रिसेशन म्हणा, तर असे बरेच पाहिले आहेत. पण इवन कोविड पाहिला आपण सगळ्यांनी. कोविडमध्ये ऑलमोस्ट 18 महिन्यामधून 11 महिने बिझनेस बंद होता, ज्याच्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट साधारण 7-8 महिने सॅलरी पण नव्हतो देऊ शकलो. जेवढी अगदी घर चालवण्यापुरती देऊ शकत होतो तेवढी आम्ही देऊ शकत होतो. आणि पण एक फेज जो आला तो मागच्याच वर्षी आला की अक्षरशः 6 महिने आमचे सगळे प्रोजेक्ट लॉक झाले होते आणि जवळजवळ 9-9.5 कोटी रुपये मार्केटमध्ये अडकले आणि आम्ही ऑलमोस्ट असं 4-4.5 महिने जवळजवळ आम्ही सॅलरी नाही देऊ शकलो. आणि तो इतका चॅलेंजिंग फेज होता की अशा फेजमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. कोविडमध्ये तरी लोक घरी होते, आसपासच्या लोकांचा गव्हर्नमेंटचा थोडाफार काही सपोर्ट होता, बाहेर जात नव्हते म्हणून खर्च नव्हते आणि बऱ्याच मदती अवेलेबल होत्या. पण हा फेज असा होता की आय फेल्ट ऑल अलोन. कारण कोणाहीकडे गेलं, तुम्ही बँकेकडे जा, फायनान्सरकडे जा, इन्व्हेस्टरकडे जा, तर दे डोंट अंडरस्टँड की हो ठीक आहे, त्यांना असं वाटतं मार्केटमध्ये ही सिच्युएशन आहे, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये हे प्रोजेक्ट्स करता आहे. पण जेव्हा गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स डिले होतात तर सगळ्यात जास्त एफेक्ट होतात कॉन्ट्रॅक्टर्स. मोठ्या कंपनीजला फरक पडत नाही कारण दे आर कॅश रिच कंपनीज, त्यांच्या एम्प्लॉईजला टाइमली सॅलरीज मिळत असतात. पण कंपनीज लाईक अस हु आर ॲट आयदर मिड लेवल और लोअर लेवल, ते डायरेक्टली अफेक्ट होतात. आणि मोस्ट थिंग विच पेन्स मी इज नॉट पेईंग सॅलरीज टू दी एम्प्लॉईज ऑन टाईम. आणि तुम्ही तुमचे बाकी कुठलेही खर्च नाही करू शकले तर तेवढं पेन नाही होत. पण इफ यू आर नॉट एबल टू पे युअर एम्प्लॉईज ऑन टाईम, इट इज द मोस्ट पेनफुल फॉर ॲटलिस्ट मी. आय डोंट नो अबाउट, आय एम शुअर ऑल दी ओनर्स आर फेसिंग द सेम. पण तो एक वेगळंच फिलिंग असतं. आणि तो एक असा अनुभव मिळाला की त्या 6 महिन्यांनी मला शिकवलं की तुमचे प्रॉब्लेम्स हे तुम्हालाच सॉल्व्ह करायला पाहिजे आणि तुम्हाला रिअल सेन्समध्ये आत्मनिर्भर राहायला पाहिजे. त्यावेळेला कुठली बँक, कुठला कस्टमर, कुठला फायनान्सर, कुठला इन्व्हेस्टर तुम्हाला मिळेलच की नाही किंवा तो तुम्हाला सपोर्ट करेलच की नाही हे काही सांगता नाही येत. इट ऑल डिपेंड्स. आणि अशा वेळेला परिस्थिती सुद्धा तुमचे असे तुमच्यासमोर चॅलेंजेस टाकत असते की रोज दिवसेंदिवस तुम्हाला असं वाटतं आता हे कुठपर्यंत जाणार आहे, कधी आपण कोलॅप्स होऊ. ॲट एक कुठली स्टेज असं वाटतं की नाही, आय थिंक मला असं वाटतं आता परिस्थिती आपल्याला पूर्ण झोपवूनच सोडणार आहे. पण देन यु नो इन युअर होप्स, युअर स्टेबिलिटी, त्यावेळेला आपलं जे माइंड खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण शेवटी एक 30 वर्षाच्या बिझनेस एक्सपिरियन्सनी एवढं तर शिकवलं आहे की कुठलीही फेज परमनंट नसते, ती टेम्पररी असते. आणि आपण जेवढं शांत राहून विचार करू तेव्हा मग डोक्यात काहीतरी ऑप्शन्स, कुठे छोटासा लाईट दिसतोय का, काय होऊ शकतं, आपण सगळे प्रयत्न करायला लागतो. आणि ते मी केले. आम्हाला आमच्या जॅपनीज पार्टनरला जेव्हा मी हे सगळं सांगितलं, आमच्या जॅपनीज पार्टनरनी थोडी हेल्प केली. ॲटलिस्ट थोडंसं चर्निंग स्टार्ट झालं. मग एक पेमेंट्स आता एप्रिल महिन्यामध्ये यायला सुरुवात झालं. नाउ व्हॉट आय हॅव लर्न फ्रॉम दिस की एक, तुम्हाला आत्मनिर्भर राहायला पाहिजे आणि दुसरं, तुम्हाला तुमचे मल्टिपल बिझनेस अर्निंग व्हर्टिकल्स चालू करायला पाहिजे. व्हॉट मिस्टेक आय मेड की रेल्वे, मेट्रो, हायस्पीडवर नुसतं डिपेंडंट राहिलो. 98% बिझनेस माझं शेअर त्या सेगमेंटमध्ये होता. मागच्या वर्षी कॉन्शियस कॉल घेतला, आम्ही लोकांनी डायव्हर्सिफाय करायला चालू केलं. दुसऱ्या सेगमेंट्समध्ये जसं डिफेन्स, शिपिंग, इरिगेशन, एनर्जी व्हर्टिकल्स याच्यामध्ये आम्ही डायव्हर्सिफाय केलं. तिकडचे हळूहळू आमचे बिझनेस यायला स्टार्ट झाले आणि आम्ही आता असं ठरवलं की 98%चा जो शेअर रेल्वे, मेट्रो, हायस्पीड सेगमेंटचा आहे तो 60%वर आणायचा आणि 40% बाकीच्या सेगमेंटला सपोर्ट करायचं. त्याच्यात आम्ही एक्सपोर्ट व्हर्टिकल चालू केलं. आणि अशा पद्धतीने कितीही परिस्थिती गंभीर जरी आली असेल तरी एवढं मी सांगू शकतो की एम्प्लॉईजनी सुद्धा बरंच साथ दिला. जे एम्प्लॉईज सस्टेन नाही करू शकले ते सोडून गेले, चांगले एम्प्लॉईज सोडून गेले. तोही एक वेगळा पेनफुल क्षण असतो कुठल्याही ओनरसाठी. पण परिस्थिती जशी आली तुम्हाला फेस करावंच लागतं, तुम्ही काही करू शकत नाही.
अशा याच्यात डिप्रेस होण्यापेक्षा आपण स्वतः इंटरनली स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं राहतं आणि मार्ग काही ना काहीतरी निघतोच. खूप 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 छान समजावून सांगितलेलं आहे. नक्कीच ह्या उत्तरामधनं जे होऊ घातलेले उद्योजक आहेत किंवा जे सेटल्ड उद्योजक आहेत त्यांना नक्की काही ना काहीतरी घेण्यासारखं मिळेल. ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या व्यवसायामध्ये जे मेंटेनन्समध्ये आहात, जसं तुम्ही आता उल्लेख केला की डिफेन्समध्ये आता तुम्ही येत आहे आणि हाय स्पीडमध्ये आहे, सो याच्यामध्ये तुमचं बिगेस्ट चॅलेंज काय आहे तुमच्या व्यवसायामध्ये आणि ते तुम्ही ओव्हरकम कसं करता? कुठेतरी काहीतरी कॉम्पिटिशन म्हणा किंवा काहीतरी चॅलेंजेस असतील आणि हाऊ डू यू ओव्हरकम दॅट चॅलेंजेस? सो चॅलेंजेस म्हणजे काय, कॉम्पिटिशन तर आजच्या डेटमध्ये प्रत्येकच बिझनेसमध्ये असते आणि आपण एक कॉमन चॅलेंज जर म्हटलं तर एक फायनान्सचा चॅलेंज सगळ्यांनाच असतो. सो तो काही जास्त डिटेलमध्ये बोलण्यात काही पॉईंट नाही आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस करताय किंवा डायव्हर्सिफिकेशन करताय तर सगळ्यात जास्त जरुरी असतं की तुम्ही किती लवकर कोणाला कनेक्ट करू शकताय, किती लवकर त्या कस्टमरला तुमचे व्हॅल्यूज तुम्ही समजावून सांगू शकता की हाऊ यू कॅन ॲड व्हॅल्यू टू देअर रिक्वायरमेंट. आणि हे आता मी म्हणून मला स्वतःला सुद्धा त्याच्यात उतरावं लागलं आफ्टर 30 इयर्स. कारण वेन यू आर इन डायव्हर्सिफिकेशन तुम्हाला स्वतःला जाऊन तुमचा अनुभव तुम्ही काय करू शकता त्यांच्यासाठी हे एक सांगावं लागतं. ते कनेक्ट्स मिळणं एक चॅलेंज असतं. आणि दुसरं की आज बाहेर बिझनेस अपॉर्च्युनिटीज जरी खूप असल्या, कंपनीज देणाऱ्या जरी खूप असल्या, तरीसुद्धा सिच्युएशन अशी आलेली आहे की पेमेंट टर्म्स तुम्हाला फ्लेक्झिबल असले पाहिजे. कारण मोठ्या कंपनीज नेहमी त्यांच्या टर्म्स डिक्टेट करतात. मग कुठेतरी तुम्हाला तुमच्या बाउंड्रीज माहिती पाहिजे, आपल्याला कुठे हो म्हणायचं आहे आणि कुठे नाही म्हणायचं आहे. कारण ठीक आहे आपल्याला त्रास होतो, आपलं डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे म्हणून आपण आज कुठल्याही कंपनीमध्ये कोणालाही जेव्हा जाऊन भेटतो, पण जेव्हा समोरच्याचे टर्म्स अँड कंडिशन्स आपल्याला समजतात तर तिथे आपल्याला थोडंसं श्वास घेऊन हा विचार करणं गरजेचं आहे की हे मी केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. सो अशा डायव्हर्सिफिकेशनमध्ये असेही चॅलेंजेस येतात की मग कधी कधी असं वाटतं नाही ठीक आहे आपण जे करतो आहे त्याच्याचमध्ये आपण अजून काय बेटर करू शकतो. जसं आम्ही केलं, मी जसं म्हटलं की 98% 60% रेल्वे बिझनेस आणायचा आहे, पण मग त्याच्यात आम्हाला हेही आम्ही इव्हॅल्युएट केलं की रेल्वेमध्ये आम्ही जास्तीत जास्त काय केलं पाहिजे. मग त्याच्यात काही मोनोपोली आयटम्स आहेत, आफ्टर सेल्स सर्व्हिसेस आहेत, ज्याची प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे, ज्याच्यात इनपुट कॉस्ट कमी आहे, त्याच्यात ऑलरेडी 30 वर्षाची लिगसी आहे. मग त्याच्यात आपण जास्त फोकस केला पाहिजे, त्याचं आपण प्रमोशन जास्त केलं पाहिजे. प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये कुठल्या टाईपचं. सो हे चॅलेंजेस आज प्रत्येकच ओनरला येतात आणि त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये तसं ॲडॅप्ट करून आय एम शुअर तो मार्ग एक निघतो. प्रत्येक चॅलेंज समोर निघतो आणि काढायलाही पाहिजे. ग्रेट. खूप चांगली आपलं गिव्ह अँड टेक चाललं आहे. मगाशी तुमच्या उत्तरामधनं एक उल्लेख आला की आपण बरेच चॅलेंजेस फेस केले, जसं कोविड म्हणा किंवा फ्लड म्हणा, आणि त्यामध्ये काही एम्प्लॉईज सोडून गेले किंवा व्हॉटएव्हर. सो मला इथे एक विचारायला आवडेल की हाऊ डू यू हँडल द टीम, और इज देयर एनी स्पेसिफिक स्ट्रॅटेजी बिहाइंड द टीम मॅनेजमेंट? कारण आज रेनमॅक हे नाव भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही प्रसिद्ध झालेलं आहे आणि अशा वेळी टीम असणं आणि ती एकत्र ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सो सुरुवातीपासूनच जेव्हापासून मी कंपनी चालू केली तेव्हापासून आमच्याकडे एक कल्चर जे कंपनीचं डेव्हलप झालेलं आहे, जे एम्प्लॉईजला जोडून ठेवतं. आणि माझंसुद्धा पर्सनल कनेक्ट एक प्रत्येक एम्प्लॉईशी असतं आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या कंपनीमध्ये एवढी ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे की प्रत्येकाला बिझनेसची प्रत्येक मूवमेंट सांगितल्या जाते. त्याच्यामुळे चॅलेंजेस किंवा अशी सिच्युएशन की पेमेंट अडकलं आहे, कंपनी वेळेवर सॅलरी नाही देऊ शकत आहे किंवा जे कंपनीसमोर चॅलेंजेस आहेत, हे चॅलेंजेस जे आहेत हे आधी त्यांनाच समजतात, माझ्यापर्यंत यायला वेळ लागते. सो ते फोरफ्रंटवर असल्यावर त्यांना आज अशा जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत की क्लायंटच्या समोरही तेच जातात, इंटरफेसही तेच करतात, पेमेंट फॉलोअपही तेच करतात, टेंडर्सही तेच भरतात. सो त्यांना ती पूर्ण परिस्थिती माहिती असते. त्यांना हेही माहिती असतं की गेल्या 6 महिन्याची सिच्युएशन काय आहे, पुढच्या 6 महिन्याची सिच्युएशन काय आहे, आपल्या कंपनीच्या हातात किती ऑर्डर्स आहेत, पण कशामुळे पेमेंट येत नाही आहे.
समजा नाही येत आहे तर आपल्या सरांची किती कॅपॅसिटी आहे स्ट्रेच करण्याची, किंवा जसं फॉर एक्झाम्पल फॅक्टरी असो, बँकेकडे मॉर्गेज काय आहे, अजून काही पैसे उभारण्याची कॅपॅसिटी कंपनीकडे किंवा सरांकडे आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव एम्प्लॉईजला आहे. आणि हे खूप जरुरी असतं, कारण जेव्हा आपण असे ज्याला आपण म्हणतो असे चॅलेंजिंग सिच्युएशन्स जेव्हा फेस करतो, जर आपल्या एम्प्लॉईजला त्याचं सगळ्या अँगल्स सगळ्या डायमेन्शन्सनी माहिती असेल की हे का होत आहे, याचं परिणाम काय होऊ शकतात, किंवा हे कशामुळे झालेलं आहे, हे आपल्या काही इंटरनल मिस्टेक्समुळे झालं आहे का एक्सटर्नल फॅक्टर्समुळे झालं आहे, तर मी सांगतो की मोर दॅन 80% एम्प्लॉईज आर कोऑपरेटिव्ह. इनफॅक्ट 100% आर कोऑपरेटिव्ह. 80% एम्प्लॉईज असे असतात की नाही ठीक आहे, हा फेज निघून जाईल, आम्हाला अशा सिच्युएशनमध्ये या कंपनीला सोडायचं नाही आहे आणि वी आर देअर विथ यू. असं फक्त थोडंफार आमचं घर चालेल एवढं तुम्ही आम्हाला जरी दर महिन्याला थोडे थोडे जरी पैसे दिले तरी आम्हाला चालेल, आणि आपणही सगळे मिळून बघू की पुढे ही परिस्थिती आपल्यावर कशी आली नाही पाहिजे. आणि काही एम्प्लॉईज असे असतात जे ॲम्बिशियस असतात, कोणी घरासाठी लोन घेतलं आहे, कोणी गाडीसाठी लोन घेतलं आहे, जे नाही सस्टेन करू शकत, 2 महिन्याचं सॅलरी डिले, मग अशा लोकांना नाही थांबवता येत, मग ते डिसिजन घेतात जॉब चेंज करण्यासाठी. त्यांनाही आम्ही कोऑपरेट करतो, एनकरेज करतो की ठीक आहे, आवर डोअर्स आर ऑलवेज ओपन फॉर यू, तुम्ही ज्या परिस्थितीत सोडून जात आहात, वी अंडरस्टँड की ही काही आपण म्हणजे कधी फोर्सी केलेली नव्हती, बट आपण मग नंतर टीमला जर काही विचारायचं असेल, बोलायचं असेल, तर सगळ्यात मेन आम्हाचं हेच असतं की बाबा ही परिस्थिती आपल्यावर परत आली नाही पाहिजे, याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, लेट स्टार्ट वर्किंग ऑन दॅट. पैसे जेव्हा यायचे तेव्हा येतील. आणि ह्या सगळ्या डिसिजन्समध्ये डायव्हर्सिफिकेशन असो किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याशी रिलेटेड असो किंवा ऑपरेशनल एफिशियन्सी वाढवण्याच्या रिलेटेड असो, ज्याच्याने आपला रेव्हेन्यू वाढेल, प्रॉफिटेबिलिटी वाढेल, कॅश रिझर्व्ज वाढतील, कॅश फ्लो इम्प्रूव्ह होईल, हे सगळं इट इज अ टीम वर्क. हे मी एकटं नुसतं लादू शकत नाही. हे जोपर्यंत प्रत्येक एम्प्लॉईजला समजत नाही तोपर्यंत हे सक्सेस होऊ शकत नाही. तर आम्ही प्रत्येक एम्प्लॉईला त्याच्यात इन्व्हॉल्व ठेवतो. इनफॅक्ट आम्ही त्यांनाच देतो, तुम्ही सांगा यू दिस इज अ प्रॉब्लेम, यू आर कम विथ सोल्युशन ऑल्सो, देन वी सिट अँड डिस्कस विच सोल्युशन इज फिजिबल. कारण कंपनी जशी जशी मोठी होते प्रॉब्लेम्स मोठे होत जाणार. आणि वेन एम्प्लॉईज आर अ पार्ट ऑफ युअर फॅमिली, युअर टीम, then they are also equally responsible in the growth of the company. If it is a positive growth, they are equally involved. If it is a negative growth, they are equally involved. So whatever you say, it is a teamwork. And एकदा एम्प्लॉईजचं कोऑपरेशन तुम्हाला मिळालं की तुम्हाला ती लढायची ताकद ऑटोमॅटिक येते. कारण मग देन यू आर नॉट वरीड अबाउट एनीबडी एल्स. बाकीचे लोकांना तुम्ही थांबवू शकता, रिक्वेस्ट करू शकता. पण एकदा एम्प्लॉईजचा तुम्हाला साथ मिळाला की मग सी दॅट इज ऑल्सो अ स्टार्ट पॉईंट ऑफ युअर, ज्याला आपण म्हणतो ना एक्सपोनेन्शियल ग्रोथ. कारण इथे तुमची जी परीक्षा झालेली असते, एकदा तुम्ही त्याच्यातून बाहेर पडले की याच्या पुढे मग तुम्हाला कोणी थांबवू नाही शकत. सो वंडरफुल आन्सर आहे हे माझ्या मते. सो विथ रिस्पेक्ट टू धिस, डू यू थिंक द रिटेन्शन ऑफ एम्प्लॉईज इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन एनी ऑर्गनायझेशन? रिटेन्शन ऑफ एम्प्लॉईज, येस. अल्टिमेटली एम्प्लॉईज आर युअर स्ट्रेंथ. आणि ते एम्प्लॉईजचं रिटेन्शन करणं हे जरुरी तर आहेच, बट ॲट द सेम टाईम त्या एम्प्लॉईजचं ग्रोथ विदिन द कंपनी इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, अँड दॅट हॅज टू बी एन्श्युअर्ड बाय एव्हरी ओनर. बिकॉज इफ द एम्प्लॉईज डोंट सी दॅट, then definitely they are likely to change the job. And that time, if they want to change the job, if they don't see any growth opportunity in your company, then as an owner it becomes your moral responsibility to encourage their transition and shifting to the other company also, which I do personally. म्हणजे म्हणून आज कंपनीतून कधी म्हणजे आजपासून 25 वर्षापूर्वी जरी कोणी सोडून गेलं असेल, आजही ते माझ्या टचमध्ये आहे, मी त्यांच्या टचमध्ये आहे. सो असं कधीही झालं नाही की एकही एम्प्लॉई आज माझ्या टचमध्ये नाही आहे. तो लिंक्डइनवर म्हणा, फेसबुकवर म्हणा किंवा सणवारी एकमेकांना विशेष एक्सचेंज करण्यामध्ये वी आर स्टील connected, and that is the bonding. Even if the employees are leaving the company, they are having with the company and with me. Great. So what's your thought behind the succession of any business? Is succession important or how it is? Yes, succession is very important. In fact, आता मला गेल्या 6 महिने वर्षामध्ये अशा बऱ्याच कंपनी दिसल्या की नेक्स्ट जनरेशन इज नॉट इंटरेस्टेड इन रनिंग द बिझनेस, अँड
ज्या ओनरनी आयदर फर्स्ट जनरेशन असेल किंवा सेकंड जनरेशन असेल आणि कंपनी एका लेवलला नेऊन ठेवली आहे आणि काही इलाज नाही, ती कंपनी आयदर विकावी लागते आहे किंवा बंद करावी लागते. सो सक्सेशन प्लॅनिंग ठीक आहे, हा एक खूप मोठा विषय आहे, पण मी तर या बाबतीत थोडंसं खूप स्टबन आणि खूप टफ आहे विचारांमध्ये. आणि मी माझ्या बऱ्याच मीटिंग्समध्ये जेव्हा बोलतो तेव्हा मी हे आपल्या ओळखीच्यांमध्ये, आपल्या BBNG ग्रुप असो किंवा कुठलाही असो, पेरेंट्सला मी एकच खूप टफ एक सजेशन देतो की लहानपणापासून पोरांना जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर किंवा नसाल तर तुम्ही बिझनेस करण्यासाठी, उद्योजक बनण्यासाठी त्याला एनकरेज करा. आपल्याकडे थोडंसं ऑर्थोडॉक्स कल्चर अजूनही प्रिव्हेलिंग आहे, ते आपल्याला सोडायला पाहिजे. आजही मी बऱ्याच लोकांशी जेव्हा डिस्कस करतो, मुलांना बरोबर घेऊनही डिस्कस करतो, तेव्हा असं दिसतं की आजही पेरेंट्स नाही तुला जास्त चांगले मार्क मिळाले पाहिजे, तू पहिल्या टॉप 5 मध्येच आला पाहिजे, तुला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागली पाहिजे, त्या मुलाला बघ त्याला किती छान जॉब लागला, त्याला बघ किती छान मार्क्स मिळाले, तो बघ किती चांगला नोकरी लागून आज तो गाडी विकत घेऊ शकतो आहे, तो बघ त्याला अमेरिकेत नोकरी लागली, तो बघ त्याला आपल्या लोकांना हीच सवय लागलेली आहे. आपण कोणाचं उद्योजकांचं उदाहरण नाही देत, कारण पेरेंट्ससुद्धा उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न केला असेल, कुठे सक्सेस लवकर मिळाला नसेल किंवा चॅलेंजेस बघून त्यांना असं वाटतं आपल्या मुलांनी असे चॅलेंजेस फेस केले नाही पाहिजे. पण हे कुठेतरी आपण हे माइंडसेट चेंज केलं पाहिजे. त्या मुलांना आपण कसं एनकरेज करू शकतो, त्यांना आपण कसं हँड होल्डिंग करू शकतो, आपण त्याला कसं मॉरल सपोर्ट देऊ शकतो. आपल्यामध्ये कॅपॅसिटी नसेल तर त्या फील्डमधल्या एक्सपर्ट्सला आपण कसं त्याला भेटवू शकतो. आपल्या BBNG प्लॅटफॉर्मवर असे खूप एक्सपर्ट लोक आहेत, खूप उद्योजक आहेत. बाहेरच्याही जगामध्ये तुम्हाला असे खूप उद्योजक दिसतील जे आज यंग जनरेशनला एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंटसाठी किंवा उद्योजकांचे चॅलेंजेस सुरुवातीपासून कसे फेस करायचे किंवा काय असतात, नोकरी आणि बिझनेसमधले पॉझिटिव्ज आणि निगेटिव्ज काय आहे, हे जर आपण आपल्या लहान मुलांना लहानपणापासून सांगत गेलो तर त्यांना कधी कुठल्या बिझनेसमध्ये येण्यासाठी भीती नाही वाटणार. इनफॅक्ट त्यांना इंटरेस्ट पैदा होईल आणि आपल्याला एक ते जर धरून चाललं की नाही बाबा तुला तुझं हे एज्युकेशन संपलं की तुला हा बिझनेस सांभाळायचा आहे, तू बाहेर कुठे नोकरी नाही केली तरी चालेल, तू नुसता पास झालं तरी चालेल, शेवटी तुला बिझनेसमध्ये यायचं आहे, हे शब्द आपण आता वापरायला चालू केलेले पाहिजे. आणि तेव्हाच मला असं वाटतं ह्या सक्सेशन प्लॅनिंगला एक वेगळा अर्थ पण येईल. कारण आज आपण सक्सेशन प्लॅनिंगसाठी नाहीतर बाहेर आपण कन्सल्टंट्स हायर करतो आहे, पण आपण घरी जर त्या गोष्टीला आपण साथ देऊ शकलो नसलो तरी कुठलाही कन्सल्टंट येऊन एक वेळ निघून गेल्यानंतर काही वेगळं घडवू नाही शकत. ग्रेट ग्रेट. मगाशी आपण उल्लेख केला की प्रत्येक मुलाने किंवा जे कोण आता होऊ घातलेला उद्योजक आहे तर त्याने उद्योजक होण्यासाठी घरच्यांनी त्याला प्रतिसाद किंवा एनकरेज केलं पाहिजे. सो व्हॉट ॲडवाइस यू विल गिव्ह टू अपकमिंग ऑर द व्हॉट आय कॅन से द फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर्स, बिकॉज तुमच्याकडे आज एवढा अनुभव आहे आणि या मागच्या अर्ध्या तासाच्या प्रवासात आपण खूप काही ऐकला तो. सो व्हॉट एक्झॅक्टली ॲडवाइस इफ यू कॅन शेअर. सो आज ना इंडस्ट्रीमध्ये बरेच परसेप्शन्स फिरतात आहे आणि प्रत्येक गोष्ट कंपेअर जी होते ती IT, डेटा, AI, सॉफ्टवेअर, कारण तिथे मुलांना म्हणा पेरेंट्सला म्हणा एक सेफ आणि थोडंसं लक्झरियस लाईफ दिसतं की अमेरिकेमध्ये नोकरी लागेल, युरोपमध्ये नोकरी लागेल. पण कुठेतरी मला असं वाटतं आज आपलं पॉप्युलेशन जर बघितलं किंवा अपॉर्च्युनिटीज जर बघितल्या आणि प्रत्येक स्टुडंट म्हणा किंवा तो जो ॲस्पायरिंग कॅन्डिडेट आहे त्याची जर क्षमता म्हणा, तर मी तर सगळ्यांना मुलांना हेच सांगतो की तुम्ही एक पेपर घ्या, त्याच्यावर लिहा की तुम्हाला जर नोकरी मिळाली तर त्याचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स काय आहेत, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, त्याच्या बाउंड्रीज काय आहेत. आणि तसंच एक बिझनेससाठी लिहा की जर तुम्ही बिझनेस चालू केला तर त्याचे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स काय आहेत, चॅलेंजेस काय आहेत आणि बाउंड्रीज काय आहेत. जर तुम्ही ह्याला एका तराजूमध्ये बॅलन्स करायचा प्रयत्न केला तर ते बॅलन्स होणारच नाही. का? कारण तुम्हाला बिझनेसमध्ये जेवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, चॅलेंजेस भलेही आहेत पण त्याच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही पर्सेंटेज काढलं, बिझनेस हॅज गॉट नो बाउंड्रीज. तिथे तुम्ही तुमचे मालक आहात, तुम्हाला डिसिजन मेकिंग पॉवर स्वतःकडे आहे, कोणाला विचारायला जायची गरज नाही मी काय डिसिजन घेऊ.
तुमचं पॅशन, तुमचं एन्थुझियाझम तुम्हाला जेवढं ड्राईव्ह करू शकेल तेवढं तुम्ही स्वतः ड्राईव्ह करू शकता आणि त्याला काही एंड नाही आहे, काही बाउंड्रीज नाही आहे. तुम्हाला एक नाही, मी तर म्हणतो 10 बिझनेस व्हर्टिकल चालू करा, यू कॅन डू दॅट. वेरॅज नोकरीमध्ये तुम्हाला लिमिटेशन्स आहेत, तुम्हाला कोणातरी फॉलो करायचं आहे, तुम्ही तुमच्या डोक्यात आलेल्या आयडियाज सुद्धा इम्प्लिमेंट करायच्या म्हटल्या तर तुम्हाला 10 अप्रुव्हल घ्यावे लागतात. एकच गोष्ट जी मिळते ती 1 तारखेला किंवा 7 तारखेला किंवा 10 तारखेला पगार वेळेवर मिळतो आणि तुम्हाला त्या पगाराच्या बाउंड्रीमध्ये राहून तुमचं घर, इच्छा आणि ॲम्बिशन्स चालवायचे आहेत. हे लिमिटेशन्स राहतात. सो आजही मी हे सांगेल माझ्या अनुभवाने की मी तर कुठल्याही जनरेशनला त्याची क्षमता बघूनच सजेस्ट करतो. येतात माझ्याशी डिस्कस करायला, पण जेव्हा त्याच्याशी बोलल्यावर मला अंदाज येतो की बाबा हा नोकरीचाच योग्य आहे, बाबा तू व्यवस्थित नोकरीच कर. मग त्याला मी बिझनेसमध्ये जा असं कधी म्हणत नाही, कारण आपल्याला त्याच्याशी 10-15 मिनिट बोलून समजून जातं की खरोखर हा बिझनेसच्या लायक पॅशनेट आहे का, याच्यामध्ये ते एन्थुसियाझम आहे का, ती जिद्द आहे का, ती हंगर, ती क्रेविंग आहे का. ते असलं खूप यंग एजमध्येच दिसतं ते, आणि मग मी तसं त्याला मग बिझनेसचं सजेशन देतो. बाकी मग कुठली फील्ड घ्यायची, काय बिझनेस करायचा ते मग नंतरचा भाग आहे. ग्रेट ग्रेट. ऑलमोस्ट वी आर ॲट द एंड ऑफ अवर इंटरव्ह्यू. आज इथे मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायला आवडेल की BBNGचे फाउंडर श्रीपादजी कुलकर्णी, जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल असोसिएशनचे, आणि आज आपला नाशिकमधनं आज आपला एवढा मोठा विस्तार झालेला आहे. वी हॅव गॉट अबाउट 20+ चॅप्टर्स ऑल ओव्हर इंडिया, आउट ऑफ इंडिया व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि बरेच इनिशिएटिव्स पण आहेत BBNGचे. त्यातलाच आज एक आपण दीपस्तंभ या मालिकेअंतर्गत तुमचा प्रवास आपण जाणून घेतला. सो ह्या सगळ्याविषयी तुमचं मत काय आहे? कारण शेवटी हा प्लॅटफॉर्म आहे ब्राह्मण व्यावसायिकांना एकत्र आणण्याकरता. ब्राह्मण व्यावसायिकांनी एकत्र येऊन आपापसात आपला व्यवसाय कसा वाढेल त्याच्यासाठी श्री श्रीपादजी कुलकर्णी गेले खूप वर्ष झटतायत आणि आज त्याचं फळ आपल्याला वटवृक्ष झालेला दिसतोय. आणि मी चुकत नसेल तर तुम्ही आपल्या ठाणे चॅप्टरचे मेंबर आहात. सो याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो BBNGची माझी जी सुरुवात झाली ती मागच्या वर्षी परिवर्तनपासून झाली. नाशिकला जे परिवर्तन झालं ते माझ्या एका मित्रांनी मला सजेस्ट केलं होतं की यू शूड अटेंड दिस, आणि मी ते नाशिकला परिवर्तन अटेंड केलं होतं. आणि त्यावेळेला मला हे कन्सेप्ट समजलं होतं. मला आधी हे प्लॅटफॉर्म्स खूप जास्त माहिती नव्हते, कारण मी माझ्या बिझनेसच्या जवळजवळ सुरुवातीचे 27 वर्ष मी कुठल्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सवर नव्हतोच. पण मग सुरुवात झाली हळूहळू, आणि जेव्हा BBNGबद्दल समजलो तर मी स्वतः लगेच मेंबर तर बनलोच मी त्याच्यात. आणि श्रीपादजींबद्दल म्हणायचं झालं तर त्यांनी हे जे काही इनिशिएटिव्ह आपल्या ब्राह्मणांसाठी जे सुरुवात केली, त्यांनी एक विजन ठेवलं. त्या विजनला खरोखर खूप डेप्थ आहे. म्हणजे मी खरं सांगेल तर आय एम टू स्मॉल टू टॉक अबाउट दिस इनिशिएटिव्ह, कारण ते योग्य पण नाही राहणार. कारण त्यांनी जे एक विजन बघून ह्या गोष्टीला सुरुवात केली, याला खूप मोठी एक हिंमत लागते. जसं ब्राह्मणाला बिझनेस चालू करायला खूप अपोजिशन येतात की तुझा बिझनेस चालेल की नाही, तुला मुलगी कोण देईल, 100 अडथळे पहिले आपले फॅमिली मेंबर्स, नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कल आणतं. आय एम शुअर श्रीपादजींनी जेव्हा हे काय मनात रचलं असेल त्यावेळेला, जेव्हा त्यांनी हे कोणाशी डिस्कस केलं असेल, तर ही मस्ट ऑल्सो हॅव फेस्ड दिस. बट ओव्हरकमिंग ऑल दोज चॅलेंजेस टुडे ही हॅज ब्रॉट दिस ऑर्गनायझेशन टू अ डिफरंट लेवल. आणि त्याला सगळे लोक, आपल्यासारखे लोक जुळत गेले. आणि रिस्पेक्ट मला जो दिसतो आज मेंबर्समध्ये, प्रत्येक मीटिंग मी जी काय अटेंड करतो, कधी क्रॉस चॅप्टरमध्ये मला इन्व्हाइट करतात किंवा परिवर्तनमध्ये, तर उद्योजक कुठल्याही टाईपचे असतील, कुठल्याही प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेसचे असतील किंवा कुठल्याही लेवलचे असतील, पण जेव्हा ते त्या प्लॅटफॉर्मवर येतात तेव्हा ते सगळे इक्वल असतात. कोणाचा इगो इतका आहे, खाली आहे, प्लस नाही. एव्हरीबडी इज बॅलन्स्ड, एव्हरीबडी सपोर्ट्स ईच अदर. तुम्ही कोणालाही आज भेटू शकता, बोलू शकता. हा जो एक प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केला आहे, हा मला असं वाटतं आपल्या ब्राह्मण समाजासाठी पुढेही जन्मोजन्मी मी तर म्हणेल की वाढतच राहील. आणि आपल्या समाजामध्ये जे एक ज्याला म्हणतो व्हायब्रेशन पाहिजे आहे ते तर आलेलंच आहे, आणि ती एनर्जी सगळ्यांमध्ये ट्रान्समिट होते आहे.
आणि त्यांचं जे नेहमी एक मी बघतो की कुठल्याही मीटिंगमध्ये किंवा त्यांना एक जेव्हा संधी दिल्या जाते बोलण्याची, तर त्यांचं जे भगवद्गीताच्या श्लोकांवरचं जे कंट्रोल आहे आणि त्याचं वरचं जे एक्सप्लेनेशन आहे, जे एकदम सरळ मार्गी जे सगळ्यांना एक्सप्लेन करतात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भगवद्गीता ही प्रत्येकाच्याच लाईफशी रिलेटेड आहे, पण त्यांनी ते जे ज्ञान मिळवलं आहे आणि ते जे शेअर करतात, त्यांचे जे उदाहरणं ते देतात, हे खूप युनिक आहे आणि ह्याच्यानी सुद्धा लोक प्रभावित होतात. सो तो एक वेगळा त्यांचं एक ज्याला म्हणू शकतो एक पॉझिटिव्ह पॉईंट, एक ॲस्पेक्ट आहे ज्याच्यानी त्यांना सुद्धा ती एनर्जी मिळते, लाईव्ह आहे. आणि उद्योजकांना कनेक्टेड ठेवणं, कसं त्यांना एकत्र आणता येईल, कसे पॉलिसीज मांडता येईल, कसे ग्रुप्स बनवता येईल, ह्याच्यावर ते सतत काम करत असतात, लोकांना एनकरेज करत असतात. आणि मला आय रिअली रिस्पेक्ट हिम, कारण ह्या एजमध्ये काही स्ट्रेस न घेता, काही डोक्यामध्ये कुठला इगो न ठेवता ते हे सगळं आज करतायत, लोकांना गाईड करतायत. बरं, असंही मी कधी त्यांच्यामध्ये बघितलं नाही की मला विचारल्याशिवाय हे करायचं नाही, मला सांगितल्याशिवाय. ते अक्षरशः सगळ्यांना त्यांनी ते एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे की जे काय करताय तुम्ही BBNG ग्रुप आणि त्या मेंबर्ससाठी करताय. त्याच्यामुळे त्यांनी ही रचलेली जी काय पूर्ण एक संस्था म्हणा, विचार म्हणा, हे खरोखर खूप चांगलं आहे आणि पुढेही आपल्या येत्या जनरेशन्सनी त्याचा पूर्ण फायदा घ्यावा, अजूनही मेंबर्स कनेक्ट व्हावे अशी माझी इच्छा आहे. ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच निलेशजी. तुमचा व्यावसायिक प्रवास खूप थक्क करून सोडणारा आहे, कारण आज एक भारतामधला, हिंदुस्थानमधला व्यावसायिक आणि तो अशी अतिशय निश इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि आज तो मेक इन इंडिया आणि युरोपियन कंट्रीज बरोबर काम करतोय. थँक्यू सो मच. At the end of the interview, I came to the on a lighter mode, if you can. पण एक रॅपिड फायर घेऊया. जर इफ यू आर नॉट इंजिनियर, देन वुड हॅव बीन अ टीचर. वंडरफुल, ग्रेट. म्हणजे तुम्हाला शिक्षणापेक्षा का शिकवायची आवड? शिकवायचं म्हणजे मला काउन्सिलिंग करायला आवडतं. म्हणजे अगदी मी शाळेचं किंवा कॉलेजचं असं नाही म्हणू शकत, पण मला असं आपल्या अनुभवाने आपण हे अनुभव म्हणा, नॉलेज म्हणा, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आपण कसा शेअर करू शकतो, याला मला जास्त आजही आवड आहे. म्हणून जरी माझा बिझनेस असला तरी हे एक मी सोशल कॉज म्हणून मी करतोच आहे. आणि ह्या प्रवासातनं, ह्या उत्तरातनं ते जाणवलं, कारण तुम्ही खूप पॅशनेटली उत्तर दिली प्रत्येकाची. तुमची हॉबी काय आहे सर? सो माझी हॉबी आहे नेचरमध्ये ट्रॅव्हल करणं. सो यू आर क्लोज टू द नेचर. येस, आय लाईक ट्रॅव्हलिंग इन नेचर. आणि मी जेव्हाही बिझनेससाठी ट्रॅव्हल करतो, मी हे जवळपास कुठे काही सिनिक ब्युटीज, नेचर, फॉरेन कंट्रीजमध्ये तर मिळतातच, पण मी आय लाईक टू एन्जॉय नेचर. आजपर्यंत तुम्ही यू वर्क विथ द एन नंबर ऑफ क्लायंट्स, वेदर इंडियन्स और यूरोपियंस और वॉट एवर. सो अ ड्रीम क्लायंट की इसके साथ तो अपना काम होना चाहिए. नाही, असं तर कधी मला असं काही ड्रीम क्लायंट वगैरे मला कधी वाटलं नाही, पण मला नेहमी असं वाटलं की मी जसं रेल्वे, मेट्रो, हायस्पीडमध्ये आज एक सोल्युशन प्रोव्हायडर बनलो आहे, तसं मी प्रत्येकच सेगमेंट लाईक डिफेन्स, शिपिंग, एव्हिएशन, एरोस्पेस याच्यामध्ये सोल्युशन प्रोव्हायडर बनलं पाहिजे. सो आय वुड से सर्व्हिस टू द नेशन वुड बी माय प्रायोरिटी टू एव्हरी सेगमेंट. सो दॅट्स वॉट आय वुड डेफिनेटली स्टील कीप ऑन ॲस्पायरिंग. इफ आय एम नॉट रॉंग, मगाशी सुरुवात करताना तुम्ही म्हणालात की बिफोर एंटरिंग इन टू द बिझनेस तुम्ही बिलियर्ड स्नूकर खेळत होता. सो बिलियर्ड स्नूकर और Billiard, snooker, or I would swimming is my still good passion. मी अजूनही कधी जसं जमेल तसं स्विमिंगला जातो. आणि बिलियर्ड स्नूकरची पण सुरुवात माझी टेबल टेनिस पासून झाली. टेबल टेनिस आम्ही खेळत होतो एका इन्स्टिट्यूटमध्ये, आणि दुसरा गेमला वेळ होता म्हणून जाऊन नुसतं बिलियर्ड स्नूकरच्या रूममध्ये बसून तो गेम बघायचा. आणि एक दिवस वडिलांना म्हटलं मला हे सुरुवात करायची, आणि मग तसं ती त्या गेमला सुरुवात झाली. अँड इन द बकेट लिस्ट, is there something particular? बकेट लिस्टमध्ये असं पर्टिक्युलर असं काही म्हणता नाही येणार, बट डेफिनेटली आय वुड से की जे काही कंपनीजचे चॅलेंजेस म्हणा हे आपण बघितलेले आहेत, तर वन ऑफ द ॲस्पेक्ट इज टू कीप द कंपनी ऑलवेज फायनान्शियली स्टेबल अँड ऑल द एम्प्लॉईज ऑलवेज हॅपी. Great, great, great. Thank you so much, Nileshji, for being with us, and you have spent your valuable time for this interview. And I must say, the viewers
I request each everyone ki please go through the interview, please subscribe our channel, and thank you so much. थँक्यू.